प्रॅक्टिसला आपण कितीदा खेळलेला एक बॅट आणि नॉन स्ट्राईकला भेंडीची काठी घेऊन नॉन स्ट्राईकला बॅट्समन उभा आपल्याला पाहायला मिळतोय. हा खेळ खेळलेला आहे आणि माडाचा तोफा आपण बघू शकता. त्याने देखील ती बॅट असली तरी खूप मोठी गोष्ट होती. आणि शिवासरा अक्करपट्टी म्हणजेच आपण बघू शकतात की सूर्यवंशी कुणबी समाजातील बांधव आपल्याला पाहायला मिळाले खेळताना आणि काही कमालीचा खेळ दाखवला. थोड्या 10-12 धावा असत्या तर खरोखर मजा आली असती. आता ही शेवटची मॅच आहे, ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथे आता मागे काय घडलं ते विसरून पुढे जायचंय. एक बाजूला सालवड म्हणजेच SCC शिवाजीनगर संघ पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती फायर पास्तळ घरच्या मैदानावर खेळत असताना काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण बघू शकतात अगदी एक महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळते दोन्ही टीमसाठी. जो संघ इथे विजयी होईल तो संघ टॉप 8 मध्ये जाईल. सुपर 8 मध्ये गेल्यावर या स्पर्धेमधून तो काही ना काही घेऊन जाईल. गौरव मात्र गोलंदाजी मार्कवर कर्णधार आणि एक बाजूला पासळचा कर्णधार पाहायला मिळते. पहिला चेंडू डाईव्ह करून फिल्डिंग केलेली आहे. इथे मात्र एक धाव असेल. काय कमालीचं मात्र आपण बघू शकतात की युवा खेळाडू अगदी युवा की मला तर वाटते जे खेळाडू आहेत ते 21-22 या वयोगटातले. कल्पेश भाऊ आपण बघू शकतात की इथे जे सालवड संघाचे प्लेयर आहेत 21-22 वयोगटातले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक्सपिरियन्स वर्सेस टॅलेंट अशी मॅच आपण बघू शकतात. फटका स्विंग केलाय, इथे कॅच ड्रॉप झाला, अगदी हातामध्ये चेंडू गेला होता आणि इकडे मात्र मयुरेशने कॉल दिलाय. 2 धावा इकडे पूर्ण केलेल्या आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने जी टीम आहे SSC त्या टीमचे खेळाडूंचं शरीर बघितलं तर तो जो क्रिकेटसाठी पूरक शरीर असतो तो शरीर आहे. आपण बघू शकतात अगदी योग्य एकदम सडपातळ बांधा फिल्डिंग करण्यासाठी खेळण्यासाठी. आपण बघू शकता ज्याप्रमाणे इंटरनॅशनलमध्ये फिटनेसचा विचार केला तर विराट कोहलीचं उदाहरण दिलं जातं आणि त्याचा शरीर एवढा मजबूत नाही आहे. इथे काय घडतं वाईट वाचवण्याचा प्रयत्न अथर्वचा खूप चांगला होता. कीपर असावा तर असाच असावा, कित्येकदा पाहिलेला आहे. पाकिस्तानचा कीपर मोईन अली त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कीपर ॲडम गिलक्रिस्ट यांना बघितलेला आहे की एक धाव वाचवण्याचा हा प्रयत्न असायचा आणि इथे मात्र तोच प्रयत्न केला होता अथर्वने. आणि पंचांनी मात्र तीक्ष्ण नजर ज्याप्रमाणे घारीची नजर असते आपल्या शिकारावर लांबून देखील तिला शिकार दिसतो आणि इकडे पंचाची नजर देखील तशीच आहे. करण सिंग हा एक अपकमिंग युवा टॅलेंट खेळाडू सालवडचा पाहायला मिळतो. याने इम्प्रेस केलं आहे. मला अजूनही आठवते याच वर्षी जी स्पर्धा झाली उच्छळी गावामध्ये क्वार्टर फायनलची मॅच आणि दांडी 11ने 80चं टार्गेट दिलं होतं आणि हाफ सेंचुरी झळकवली होती विरोधात. करण सिंगने सुपर बॅटिंग केली होती आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात मयुरेश शॉर्ट चेंडू आहे, हुकचा फटका आहे, निघून जाणार, आउट ऑफ द पार्क, षटकार. 6 धावा. खराब चेंडू होता, स्ट्रॉंग झोनमध्ये दिला. मयुरेश इथे तुम्हाला बक्षणार नाहीये. सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला होता, बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. 6 धावांनी स्वागत केलं आणि यावेळेस कॅमेरामॅनचं कौतुक करेल तो म्हणजेच आपण बघू शकतात मेहुल घरात मॅन फ्रॉम अक्करपट्टी आणि काय सुपर कॅमेरा वर्क पाहायला मिळते. 11 स्कोर कार्डवर झालेत. पहिली बॅटिंग करत असताना टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मी बघितलं कल्पेश शर्मा नाईट टुर्नामेंटला टॉस एवढा महत्त्वपूर्ण दिसत नाही आहे. नाईट टुर्नामेंटला आपण बॅटिंग करा बॉलिंग करा, इथे मात्र चांगला खेळ करावा लागतोय. काय करतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी खराब क्रिकेट बॅट स्प्रे असेल तर घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश यावेळेस आपण बघू शकतात की इथे फुलटच चेंडू होता आणि त्या फुलटच चेंडूला मारण्याच्या नादामध्ये यावेळेस चेंडू अगदी वेगाने हा बघा वेगाने त्याच्या अगदी बोटावर आदळलाय. काय फुलटच चेंडू होता, प्लॅनिंगनुसार हा स्ट्रोक खेळला होता त्यामुळे फसला. कुठे ना कुठे जर बघायला गेलं मागच्या चेंडूवर षटकार आला होता आणि या चेंडूवर एक धावच काढायची या विचाराने खेळला होता. एक डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर दुखापत झाले मैदानाच्या. ही आपण बघू शकतात की मयुरेश हा प्रमुख आधारस्तंभ आहे फायर पास्तळ संघाच्या बॅटिंगचा आतापर्यंत बघायला मिळते. जो फॉर्म खेळाडूचा सध्या सुरू आहे त्यानुसार मात्र आपण बघू शकतात की हा महत्त्वपूर्ण. ही थोडी खराब बाब आणि खराब संकेत मैदानाच्या आतून येत आहेत बाहेर फायर संघासाठी
आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 11 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. आता मात्र बघू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये भले प्रतिस्पर्धी संघ जरी असला तरी दुखापत झाल्यावर तो मात्र एकवटतो आणि त्यानंतर मात्र त्या खेळाडूला विचारलं जातं की व्यवस्थित आहे का. आणि मयुरेश इकडे आपण बघू शकतात की अगदी मात्र यावेळेस हातावर चेंडू लागतोय आणि यावेळेस दुखापत होते. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की ही स्पर्धा तर आहेच, पण येणारी मोठी स्पर्धा 1 आणि 2 ही PPL ही खास करून ऑनर इकडे बसलेले आहेत म्हणजेच अजयजी घरत जय भवानी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा आयकॉन खेळाडू आहे मयुरेश. आता इथे दुखापत झाली असेल तर उद्या ट्रीटमेंट उद्यापासूनच सुरू करावं लागेल, कारण की बघायला गेलं तर ही महत्त्वपूर्ण टुर्नामेंट देखील आहे, परंतु ही देखील महत्त्वपूर्ण आहे. आणि हे खराब संकेत येत असताना मैदानातून आपण बघू शकता मयुरेश आणि इथे यावेळेस बँडेज आहे का बघायला लागेल. बँडेज घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती असेल प्रत्येकाने मध्ये जाऊ नका, कोणी एकानेच जा ही विनंती असेल आणि बाकीच्याने मैदानाच्या बाहेर या. आणि इथे मयुरेश मात्र इकडे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 11 षटकार आल्यानंतर अगदी पुढचा चेंडूच फुलटस मिळाला होता. फुलटच चेंडू होता परंतु तयार नव्हता असं म्हणायला हरकत नाही. हलक्या हाताने मात्र जर बघायला गेलं तर गॅप करण्याचा प्रयत्न केला गली रिजनमध्ये आणि तिथून मात्र डायरेक्ट चेंडू हातावर लागतोय. गुड शॉट, क्या बात आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुपर टाइमिंग मयुरेश, क्या बात है. सुपर स्ट्रोक, अगदी नयनरम्य. ये दिल एक मंदिर तू एक मूर्त है, क्या बताऊं मेरे दोस्त, ये स्ट्रोक कितना खूबसूरत है. 4 धाब्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. यस, आता मात्र शेर के मुंह को खून लग चुका है. एक चौकार एक षटकार आलाय आणि वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही. तो वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा थांबतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत घेऊन, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, परंतु जो प्रयत्नाला थांबतो तो मात्र नक्की थांबतो. त्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेलो नाही. इथे आपण बघू शकतात सूप अप स्ट्रोक लगावला ऑफसाईडला. एकदम बघायला गेलं तर देखणा फटका. त्यासाठी तुम्हाला तुमचा ऑफस्टंप माहिती असणं गरजेचं आहे. जी बॅट आहे ती बॅट त्या मनगटावर बॅटमध्ये जोर असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र आपण बघू शकतात मनगटाचा ताकद दाखवले मयुरेशने. षटकार चौकार घेतले. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये इथे 15 जमा केलेले आहेत. पुष्कर आतापर्यंत बघायला गेलं 3 मॅचपर्यंत स्ट्रगल करतोय, थोडा संघर्ष करतोय, परंतु या मॅचमध्ये मागचं विसरून खेळावं लागेल. गोलंदाज हर्ष याने इम्प्रेस केलंय. हा मात्र चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तेवढा चांगला फटका डीपमध्ये 1 पूर्ण. आणि इथे मात्र 2 येतील का हे प्रश्नचिन्ह आहे. नोट आउट आलाय. अगदी अथर्वचा रिॲक्शन जर बघितला ना तर एखादा अंपायर सांगेल की नक्की मी चुकतो की काय असं वाटेल. परंतु अथर्वचा अपील हा कमाल असतो. अगदी ॲक्युरेट थ्रो होता, क्या बात आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला सुजल मोरे. आणि आपण बघू शकतात की यावेळेस ग्रामीण पॅनलमध्ये एकदा आपण बघू शकता त्यांचे वडील देखील खेळताना दिसले अमोल मोरे. आणि आता मात्र दुसऱ्या ग्रामीण पॅनलमध्ये जे सुपुत्र सुजल मोरे देखील खेळताना दिसत आहेत. काय सुपअप मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुपअप मात्र खेळ रंगला जातोय. हर्षचं कौतुक करेल. BPL बोईसर प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली त्यांच्या संघाने जिंकले आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड कोणी घेतला असेल तर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुपअप गोलंदाजी हाताळली होती. गुड शॉट, गॅप शोधलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावरून निघून जाणार सीमारेषा पार. पुष्कर देखील हात खोलतोय. येतोय चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात पाहायला मिळतं 21-21. आई मात्र तुफानी बॅटिंग होत असताना, आता मात्र पार्टनरशिप बिल्ड होत असताना, दोन्ही बाजूने मात्र सपोर्ट येत असताना मयुरेश जो मात्र एकटा बाजूने खेळत होता आता मात्र पुष्करचा सपोर्ट येतोय. आणि याकरताच मात्र जर बघायला गेलं तर एखाद्या खेळाडूला तुम्ही संधी देता तर थोडं वारंवार संधी देणं देखील गरजेचं आहे. आजकाल काय होते की एकदा ओपनिंग दिली, 2दा ओपनिंग दिली, फेल गेला का मात्र लगेच त्याला बॅकअप करून टाकतात, मागे टाकून देतात. त्यामुळे खेळ ओळखला जात नाही. सचिन रमेश तेंडुलकरला देखील सुरुवातीला खूप चान्स दिले आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकतात क्रिकेटचा देवता म्हणून आपल्याला ओळखायला आला सचिन रमेश तेंडुलकर.
धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर. MS धोनी देखील सुरुवातीला आल्यानंतर मात्र सिरीज तेवढी चांगली गेली नव्हती, तरी देखील सौरभ गांगुलीने मात्र त्याला चान्स दिला, त्याला ड्रॉप नाही केला. आणि आज आपण बघू शकता सर्वात सक्सेसफुल कॅप्टन टीम इंडियाचं कोण असेल तर MS धोनी, ज्याने ICCच्या 3 ट्रॉफ्या जिंकल्या, जे म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळाला. फटका आउटसाईडला खेळायचा होता, परंतु ह्यावेळेस आपण चेंडू बघू शकतात की लॉंग ऑफला जातोय, म्हणजेच मागतोय भजीनं देतोय वडे असं म्हणायला हरकत नाही. फटका कुठे खेळायचा होता आणि गेला कुठे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा. अचूक कामगिरी आपण बघू शकतात. आमचे गुणलेखक आयुष घरत आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक, क्या बात आहे. जणू या मैदानावर रोजची प्रॅक्टिस असेल अशा रीतीने हा चेंडू हाताळला जातोय. असं म्हटलं जातं प्रॅक्टिसमध्ये जेव्हा तुम्ही 50 ते 100 वेळा यॉर्कर मारणार तेव्हा मॅचमध्ये एक परफेक्ट यॉर्कर पडतो. प्रॅक्टिस मेक अ परफेक्शन. आणि इथे आपण बघू शकता धावसंख्यामध्ये 1ने बदल. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. पहिल्यामध्ये 15 होते, आतापर्यंत 9 आलेत. मयुरेश चेंडू जाऊ दिला. इथे हात खुलतील, वाईटचा इशारा येईल. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर चेंडू टाकला जातोय, त्यामुळे मात्र पंच इकडे सांगतायत, संकेत देत आहेत हा वाईट चेंडू आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर लागले जातील. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू आहे तो म्हणजेच 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेस गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडतोय, डॉट चेंडू येत आहे. महत्त्वपूर्ण मॅच, शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. आजची रात्री 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धा आपण बघू शकतात फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर पास्थळ चषक 2024चं भव्य दिव्य आयोजन. 9 दिवसाची आणि रात्रीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल प्रथम पारितोषिक असेल 50,000, द्वितीय पारितोषिक असेल 25,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 7,000. आणि या 4 पायरीला मात्र आकर्षक ट्रॉफ्या दिल्या जातील, करंडक दिलं जाईल. आणि पुढच्या मात्र 6, 7, 8 आणि 5 आपण बघू शकता 8 बक्षीस आहेत. आणि पुढच्या 4 बक्षिसांचा विचार केला तर मात्र 5-5 हजार असेल. म्हणजे ही मॅच जर तुम्ही जिंकलात तर या स्पर्धेमधून किमान तुम्ही 5,000 तरी घेऊन जातील, यात काही वाद नाही. कोणी रिकामी जाणार नाहीये. कुत्र्याला बाहेर काढला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25 धावा झालेल्या आहेत. एक टफ फाईट, मोठी लढत आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की समोर देखील तोडीस तोड देणारी टीम आहे. सुजल मोरे गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 पुष्कर. फटका स्विंग केलाय, फसलाय, उंच गेलाय. यावेळेस कॅच होणार का? यस असं उत्तर येतं. पहिला विकेट. बॅक टू डगआउट. पुष्कर अगदी मात्र बघायला गेलं तर यावेळेस बॅटच्या झोनमध्ये होता. यावेळेस आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि जो शॉट सिलेक्शन आहे तो मात्र अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एज बॅटची ब्लेड अगोदर बंद झाली आणि कोणती चुकी केल्याने क्षेत्ररक्षकाने यावेळेस सुयोग, मला तर वाटते क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, कॅच करताना विकेट आलाय. चला घाई करा, फायर आहे संघ, थोडा स्पीडअप ठेवा. आऊट झाल्यानंतर मात्र विनंती आहे नवीन बॅट्समन तुम्ही तयार ठेवा. आणि निर्णायक मॅचमध्ये इथे थोडा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केलेला आहे फायर पास्थळ हे संघाने. आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आदर्श खरंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना एक महत्त्वपूर्ण भूमिका असते वन डाऊनच्या प्लेयरची, जी इंटरनॅशनलमध्ये देखील आपण पाहिली. ज्याप्रमाणे जर बघायला गेलं तर कुमार संगकारा आपल्याला पाहायला मिळालं श्रीलंकेकडून, ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंग, टीम इंडियाकडून राहुल द्रविड. एक बघायला गेलं तर हिरे होते, हिरे क्रिकेटचे. आणि आताचा विचार केला तर स्टीवन स्मिथ आपण बघू शकता ऑस्ट्रेलिया संघाकडून, त्यामध्ये केम विल्यमसन एक दर्जेदार खेळाडू. आणि या सरांड मशीन विराट कोहली. हलक्या हाताने मात्र फटका खेळला जातो. एक चांगला स्ट्रोक, ग्लान्सचा फटका, मनगटी स्ट्रोक, एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होणार. इथे मैदान थोडं मोठं आहे, इथून मात्र आपण 2 धावा पाहायला मिळतील. या अगोदर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये मोठे मैदान पाहायला मिळाले, ते म्हणजेच आर्यनचं मैदान, त्याचबरोबर परनाळीचं मैदान, त्याचबरोबर देलवाडीचं मैदान.
इथे जर बघायला गेलं तर तुमचा स्टॅमिना चेक केला जातो. इथे तुम्ही बॅटला लावा आणि 2 धावाची तयारी ठेवा. आणि केतन राऊतला सांगायची गरज नाही, आर्यनला उतरल्यावर अक्षरशः नाकी 9 आणून टाकायचे ते म्हणजेच गोलंदाजाचे आणि क्षेत्ररक्षणाचे, की बॅटला लागला की 2 किरण राऊत आणि केतन राऊत हे पूर्ण करायचे फायर संघाकडून. स्कोरबोर्डचा विचार केला तर थांबलेला आहे. आता सुजल मोरे आला आणि फरक पडतोय. यावेळेस मात्र फटका सजवला आहे. इथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल नक्की पाहायला मिळेल. 1 धाब्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 28-28 सुरुवात कडक झाली होती. परंतु इकडे असं म्हटलं जातं की क्रिकेटचा जो खेळ आहे तो क्रिकेटचा खेळ कोणत्या एका बाजूने जिंकता येत नाही. तुम्हाला मात्र जर बघायला असं बॅटिंग नंतर बॉलिंग फिल्डिंग हे देखील बघावं लागेल. इथे पहिलीच इनिंग सुरू आहे. अभी तो खेळ बाकी है, अभी तो सुरुवात है, ये तो झाकी है, अभी तो पिक्चर बाकी है. इथे मात्र काय होतंय यावेळेस मात्र डॉट चेंडू, गुड बॉलिंग. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे सुजलसाठी. सुपर कमबॅक करून देणं येतं या युवा खेळाडूंना. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला है एक पन्ना इस टूर्नामेंट में, अभी पूरी किताब खुलनी बाकी है. आलाय षटकार मयुरेश नावाचा ब्रँडेड फटका. सुपर सुरेख देखना, शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. आपण बघू शकतात संधी सालवड संघाच्या प्रेक्षकाला देखील आणि संधी पास्टर संघाच्या प्रेक्षकांना देखील. अमित पाटील आपण बघू शकतात शिट्ट्या वाजवतात. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात बरोबर जाऊन पोहोचलंय 34 3 षटकामागे 11.33 ची सरासरी इकडे मेंटेन केलेली आहे. आणि 34 धावा धावफलकावर चर्चा होत असताना, टीम मिटिंग होत असताना, कारण की जब होंगे चर्चे तो होंगे खर्चे. आणि इथे मात्र 34 षटक द्यायचं कोणाला हे प्रश्नचिन्ह आहे. कारण की धावसंख्या झाली ती म्हणजे 34. आणि मयुरेश पाटील जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत गोलंदाजाला देखील थोडा टेन्शन आहे. कारण की एका चांगला बॅट्समन जेव्हा समोर असतो ना तेव्हा ती ग्रीप चेंडूवर राहत नाही, थोडा हाताला देखील घाम फुटतो आणि त्यामुळे वारंवार गोलंदाज देखील हात माथीला सोडतो. आणि इथे आपण बघू शकतात की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत असताना 4थ्या षटकामध्ये हर्ष. आणि कारण की अजूनही मयुरेश उभा आहे तर मात्र एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो हर्ष, ज्याने BPL स्पर्धा गाजवली, बोईसर प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळवलं. आणि खऱ्या अर्थाने तो हकदार होता. एक चांगली गोलंदाजी त्याने हाताळली आणि तीच गोलंदाजीची गरज आहे. लोअर फुल टच चेंडू, इथे मात्र ऑन साईडला ग्लान्स केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस थोडी फंबल झाली. यावेळेस संस्कार मला तर वाटते पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक 2 धावा मिळतील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 36-36 हा धावा खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा बॅटरीवर मिडल टू मिडल चेंडू लागतो तेव्हा मात्र थोडं कॉन्फिडन्स लेवल देखील वाढतो. 2-3 चेंडू खेळल्यानंतर नजर बसली जाते आणि त्यानंतर मात्र मोठा हिट येतो. इथे आपण बघू शकतात हर्ष तयार. फुल टच चेंडू, मी पहिलेच बोललो 2-3 चेंडू नंतर नजर बसली आणि इकडे मात्र फटका देखील सजवलाय. मिड विकेट क्लिअर करतोय. क्या बात आहे. आदर्श 1 डाऊनच्या रूपामध्ये जिम्मेदारी दिली होती आणि इकडे मात्र आपण बघू शकतात जिम्मेदारी उचलली. ऑन रिस्पॉन्सिबिलिटी इथे पाहायला मिळते. आयुष्यामधलं सर्वात चांगलं टर्निंग म्हणजे जबाबदारी. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड पाहायला मिळते तो म्हणजेच 42 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रत्येक गावकरी मात्र आपल्या टीमला सपोर्ट करत होतो. 42 चेंडू आणायचा आहे. मॅच बॉल घेऊन या. बॉल बॉय आदर्श अगदी फुल टच चेंडू मिळाला. 4 व्हीलरला विनंती आहे जी अर्टिगा जर मैदानाच्या आतमध्ये थोडं मागे घ्या. एस बाहेर आहे. यावेळेस मात्र फटका सजवला आहे. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, ग्राउंडिंग. क्या बात आहे. पायाने चेंडू अडवला इथे. सुपर फिल्डिंग. गौरव मला तर वाटते पाहायला मिळतोय सुपर फिल्डिंग करताना. स्कोरबोर्ड मात्र जर बघायला गेलं तर स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. ती गाडी तिथून काढा कारण की ती डायरेक्ट व्ह्युअर्समध्ये येते. ही विनंती आहे. अर्टिगा अगदी मात्र कॅमेऱ्याच्या समोर आहे.
ही विनंती आहे, अर्टिगा ज्यांची गाडी आहे त्यांना विनंती आहे तिथून थोडी बाजूला घ्या, कारण की अगदी कॅमेऱ्याच्या समोर आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांना विनंती आहे, तिकडे व्हॉलंटियर कोणी असेल त्यांनी सांगा. यावेळी चांगला फटका सजवा प्रयत्न, डायरेक्ट हिट, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, मयुरेश येतोय अगदी वेगाने आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. काही सुपर मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 46-46. अगदी मात्र अचूक अपडेटिंग अतुल घरात देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस लाईव्ह देत असताना अगदी बघायला गेलं तर इंटरनॅशनल अपडेटिंग 46 एक विकेटच्या नुकसानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना बघायला गेलं तर मोठी हिटच नाही तर खालून देखील धावा बनणं हे गरजेचं आहे. आणि इथे आपण बघू शकतात एज लागली जातं. इकडे मात्र क्षेत्ररक्षक कॅच करणार, हा मात्र दुसरा विकेट येतोय. आदर्शची खेळी समाप्त. अगदी बॅटच्या झोनमध्ये होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इकडे आपण बघू शकतात फटका फसला. शॉट फाईन लेगला मात्र इकडे कॅच केला जातोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. पुष्कर बाद झाल्यानंतर मात्र आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय, त्याने देखील मात्र 15 धावा 8 चेंडूमध्ये केल्या. आणि नवीन बॅट्समन धीरज त्याची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे. मयुरेश 2 षटकार खेचलेत, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. बघायला गेलं तर 18 धावेवर तो देखील खेळतोय, नो स्ट्राईकला आहे. आता मात्र पाय जमवलेत मयुरेशने, नजर बसलाय असं म्हटलं तर एकदा सेट झालेला बॅट्समन जो असतो तो मात्र त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो. एक धाव असेल. आणि इथे मात्र नक्कीच मी सांगतो की जर पाऊस आला तर मॅच जी आहे ती कंटिन्यू राहील, हे लक्षात घ्या. जी पोझिशन आहे त्या पोझिशननेच मॅच ऑन होणार, हे लक्षात घ्या. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 47-47. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे शुभम. पहिला चेंडू मात्र इकडे बीट केले बॅट्समनला, सिंगल असेल का हे प्रश्नचिन्ह, आणि सिंगल आलाय. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. बायच्या रूपात ही धाव येत असताना स्कोरबोर्ड 48-48 धावा धावपलकावर. शेवटचा अंतिम षटक आणि शुभम गोलंदाजी मार्कवर येत असताना. आणि खास करून मात्र जर बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये एक ड्रेस कोडमध्ये कोणता संघ पाहायला मिळाला असेल तर तो संघ आपण बघू शकतात. SCC हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गणवेशामध्ये आलेला हा संघ आपण बघू शकतात. एक गणवेश आपण बघू शकता. आणि मयुरेश आता चॅलेंजिंग आहे गोलंदाजासाठी देखील. हा बघा मयुरेशचा प्रेशर आहे. हा इकडे मात्र डीपमध्ये पायाला लागून कीपरच्या चेंडू कुठे येतोय बघा. हा थोडा प्रेशर वेगाने टाकण्याच्या नादामध्ये मात्र भुलतोय गोलंदाज. आणि पंचाचे हात खुलताना यावेळेस आलाय वाईट. पंचाचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर, स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 51 अर्धशतकी खेळी इकडे मात्र फायर पसळ हे संघ पूर्ण करतोय. 51 स्कोर कार्डवर महत्वपूर्ण भूमिका मयुरेश निभावतोय. चेंडू फेकून झालेत एक, अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. थोडा दबाव आहे गोलंदाजावर. गोलंदाज शुभम तयार, स्ट्राईकवर बॅट्समन तयार. फिरवलंय, चकवलंय, मला तर वाटते एज सुटलंय. इकडे काय करतोय शुभम, मात्र इकडे चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अथर्वने केला होता, परंतु एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 52 52 धावा दाबल कवर. गरमागरमी का माहौल मैदान में यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी तापले, खेळाडूही तापले. इथून मात्र जिंकेल कोण? SCC जिंकेल का फायर पासळी जिंकेल? इथे मात्र आपण बघू शकतात एक चांगला खेळ नक्की पाहायला मिळेल, कारण की सुपर 8 मध्ये जाण्याची लढत आहे. फुटबॉल इकडे काय करतंय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्ट्राईक मात्र मयुरेश घेतोय. डॉट चेंडू येतोय. धीरज विकेट सॅक्रिफाईस करतोय यावेळेस. हनुमान आजच्या या युगामध्ये कोणी कोणासाठी काही सोडण्यासाठी तयार नाही आहे, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये चांगल्या बॅट्समनसाठी मात्र दुसरा बॅट्समन नक्कीच बाहेर येतो. चला घाई करा, फायर पासळे. बॅट्समन तयार ठेवत जा, बघा थोडं डिसिप्लिन ठेवा, कारण की तुमचा बॅट्समन बाउंड्री लाईन रोपपर्यंत होतं आणि नवीन बॅट्समन मैदानात जात नाही आहे. तर मात्र थोडं घाई करा आणि लक्ष ठेवा. इथे मात्र कृपेश पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 52. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3. अजूनही बघायला गेलं तर 3 चेंडू बाकी आहेत शेवटचे. मयुरेश ओपनिंगला गेलेला फलंदाज आहे. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत आणि 52 स्कोर कार्डवर बरोबर आलेले आहेत. आणि आता मात्र 3 गडी बाद झालेले आहेत. इथे 3 चेंडू आहेत. शुभम स्विंग केलंय बॅटला, फटका अगदी फसलाय. इकडे कॅच करणार सुयोग राऊत, कोणती चुकी करणार नाही. आता कुठे ना कुठे 5व्या षटकामध्ये इथे स्कोरबोर्डला थोडा अंकुश लावलाय. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या 52 52. आणि आता मात्र बघूया नवीन बॅट्समन. चला थोडं घाई करा. आणि 2 चेंडू बाकी असताना निरंजन घरत हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघायला गेलं तर मयुरेश ऑन साईडला क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र फटका फसला आणि इथे मात्र कॅच आउट. सुयोगने कोणती चुकी केलेली नाही, परंतु एक मात्र चांगली इनिंग. 10 चेंडूमध्ये 19 धावा इथे मयुरेश बनवतोय आणि परततोय मैदानाच्या बाहेर. कुठे ना कुठे ज्याप्रमाणे केतन मामाने जसं सांगितलं, बघा 10 चेंडूमध्ये 19 आहे, म्हणजेच 2 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे टोटल 16 धावा ह्याच आहेत. पुढच्या 7 मध्ये 3 आहेत, म्हणजे कुठे सिंगल डबल जो तुम्ही सांगतात ग्राउंडिंग स्ट्रोक हा पाहायला भेटत नाही. मोठा हिट खेळता पाहायला भेटत. हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मात्र 40+ जे खेळाडू होते जे आपण बघू शकता कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचे, ओव्हरमध्ये किती बनवायचे आहेत या हिशोबाने चालायचे. आणि आपण बघू शकतात इथे मात्र ओव्हरमध्ये 20 आला तरी कमी. निरंजन यावेळेस स्ट्राईकवर असेल. कभी इधर कभी उधर, मौका सभी को बराबर का मिलता है. क्रिकेट का खेल ही ऐसा है. कोणताही खेळ असो समान संधी दोन्ही बाजूला असते आणि इथे आपण बघू शकतात की समान संधी दोन्ही बाजूला आहे. त्यामुळे अजूनही प्रेक्षक वर्ग डोळे लावून आहे की इथून मात्र पुढे जाणार कोण, विजयाचा शंखनाद कोणाच्या बाजूने वाजेल. शॉर्ट चेंडू कट केलेला, इकडे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल इथून मात्र नक्की मिळेल, कारण की इथून 2 लगेच नाही होत. या ठिकाणी मैदान थोडं छोटं आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. आणि प्रेक्षक वर्गाचं मी कौतुक करेल. सालवडचे जे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत, जे आपण बघू शकतात छोटे आणि म्हणजे युवा येणारे पुढच्या पिढी सालवड गावचे जे आलेले आहेत, टाळ्या वाजवत आहेत. ते सांगतायत अभी हमारी बॅटिंग बाकी है, ये तो झाकी है, हमारी अभी बॅटिंग बाकी है. इथून अजूनही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. हा विश्वास असणं गरजेचं आहे आपल्या टीमवर की टीम आमची जिंकणार. हे एकच ध्येय पकडून चालायचं आहे. 1983ला जेव्हा मीडियाने कपिल देव निकुंजला प्रश्न विचारला, कृपेशचा फटका फसलाय आणि कॅच इकडे टिपलाय, विकेट येणार. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता पाहायला मिळते म्हणजेच 53. शेवटच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच
7, त्यामध्ये एक वाईट आणि डबल म्हणजे एक्स्ट्रा 3 आहेत आणि तरी देखील 7 आल्या, 4च आल्या. थोडा मात्र बघायला गेलं तर जो पॉझिटिव्ह थिंकिंग होती ती मात्र कुठे ना कुठे फ्रंट लाईनवर होती टीम, ती मात्र मागे आली. 1983 कपिल देव निकुंज जेव्हा मीडियाकडे बसले आणि मीडियाने त्यांना प्रश्न विचारला तुम्ही का आले तिकडे, त्यांनी सरळ सांगितलं आम्ही जिंकण्यासाठी आलेत. काय जिंकण्यासाठी? आम्ही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेत. आणि एकच एकटा कॅप्टन होता, त्यांचे पूर्ण टीम मेंबर सांगतात की एकच कॅप्टन होता जो सांगत होता आमचा कॅप्टन की मी फक्त जिंकणार. एकट्यालाच कॉन्फिडन्स होता. आणि तुमचा जेव्हा कर्णधार पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपोआप मात्र तुमच्या बाजूने मॅच येते. आणि इथे बघूया टार्गेट 54चं असेल 30 चेंडू मागे यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अरे तर काय त्याला सांगितलं तर तरी ती पार्किंग तिकडेच गेली. तुझा प्रॉब्लेम होणार आहे का? बरोबर नाही वाटत ना. बघा अर्टिकाच्या मालकाला विनंती आहे, राग मानून घेऊ नका, परंतु कॅमेरामध्ये येते त्यामुळे विनंती आहे तिथून थोडी बाजूला घ्या. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करताय, थोड्या करता फक्त या 5 चोरी करता. अर्टिकाचा जो वाहन चालक आहे, जो मालक आहे, त्यांना विनंती आहे या 5 चोरी करता फक्त विनंती असेल. कॅमेरामध्ये अगदी बरोबर येत आहे त्यामुळे मात्र थोडं तिथून बाजूला घ्या. चला जाऊया मॅचकडे. नाण्याची एक बाजू बघितलेली, दुसरी बाजू बघणं योग्य असेल, कारण की आता बघायला गेलं तर फायर पस्तळ ए संघाचा बॅटिंग डिपार्टमेंट संपलेला आहे. फिल्डिंग आणि गोलंदाजी इथे मात्र हाताळावी लागेल. जो क्रिकेटचे 3 भाग आहेत त्यामधले एक भाग संपला आहे आणि आता मात्र हे महत्त्वपूर्ण 2 भाग आहेत ते निभावावे लागतील. आणि जर बघायला गेलं सालवड संघाची फिल्डिंग आणि बॉलिंग इथे मात्र क्लिअर झालेली आहे, परंतु इकडे आता बॅटिंग करत असताना आपण बघू शकतात करण सिंग आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय सुजल मोरे. यावेळेसचा ओपनिंग बॅट्समन एक उजवा एक डावा आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये जात असताना. धन्यवाद अर्टिकाचं, नक्कीच ती गाडी तिथून बाजूला केल्याबद्दल त्याकरता त्यांचा लाख लाख धन्यवाद. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रसाद राऊत तयार. एक महत्त्वपूर्ण भूमिका आता निभावावी लागेल. ॲक्च्युली टार्गेट सेट केल्यानंतर ना गोलंदाजावर मोठी नजर असते,
कारण की बॅटिंग टीमकडे टार्गेट अगदी डोळ्यासमोर असतो आणि गोलंदाजाला देखील टार्गेट माहिती असते आणि त्यानुसार गोलंदाजी करणं भाग्य पडते. आणि आता आपण बघू शकतात की इथे गोलंदाज तयार. प्रसाद राऊत पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पटका फसलाय, उंच गेला, इकडे मात्र निरंजन नाही पोचू शकला. पहिला चेंडूवर इथे हलकासा चान्स बनला होता, अगदी प्रयत्न केला, जीवाची आकांत करत धावला होता निरंजन घरत. 40+ खेळाडू आहे परंतु तरी देखील अगदी जवळ पोहोचला होता, परंतु इथे पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि सुजल आता मात्र स्ट्राईकवर येतं. प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. घरच्या मैदान आणि घरच्या मैदानावर इथे शिकण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो, कारण की घरच्या मैदानावर खेळताना बघणं हे स्वप्न असतेच प्रत्येकाचं. फटका इकडे स्विंग केला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक लाविन्य चुकी केली. हा कॅच झाला पाहिजे. चौकार येतोय. गोलंदाज करेल तर काय करेल, त्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. हा झाला नाही. पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. रनिंग कॅच घेणं ही एक कला असते आणि ही कला तुमच्याकडे येणं गरजेचं. हा कॅच या लेवलला सोपा कॅच म्हणायला हरकत नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अशा कॅचेस नाही ड्रॉप करू शकत. पटका स्विंग केला इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार धीरज तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6-6 स्कोर कार्डवर पाहायला मिळते. चेंडू विचार केला तर चेंडू 3 फेकून झालेत. आता बघा 3 मध्ये 6 गेलेत, गोलंदाजाच्या नावाच्या पुढे 6 लिहिलेत, कारण की त्याची काही चुकी नाही परंतु 6 लिहिले जातील कारण की कॅच ड्रॉप झाला. 9 बॅट्स यावेळेस स्ट्राईकवर करण सिंग येतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे कारण की 11ची सरासरी मेंटेन करायची, 54चं टार्गेट आहे. 3-6 प्रसाद तयार. फटका इकडे फसलाय पुन्हा एकदा परंतु नो मॅच लँडमध्ये पडतोय. पण बाउस चांगलं क्षेत्ररक्षण. प्रसादचा चेंडू अर्ध्यावर होता, स्विंग झाला. इकडे मात्र हलक्या हाताने बघायला गेलं तर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि इकडे एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल कारण की एक बाजूला लेफ्टी बॅट्समन देखील आहे, लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या 7, 7 धावा धावपलकावर. फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी पायावर जाऊन चेंडू आदळतोय. एक धाव मात्र इकडे घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिला सुजलने. ॲव्हरेज डॉट चेंडू आलाय. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5-7 धावा खर्च केलेत. बघा इकॉनॉमिक गोलंदाजी केली जाते प्रसादकडून. प्रत्येक वेळेस जर कॅच आला असता तर विकेट देखील खात्यामध्ये असता आणि 4 धावा देखील वाचल्या असतात. तो जले पे नमक छिड़क गया उस वक्त. कोण जिंकणार कोण हरणार, येणारा क्षण येणारा वेळ सांगेल. क्या बात आहे. प्रसाद कौतुक करेल तेवढं कमी, परंतु इकडे आउट ऑफ दी पार्क कव्हर पिच चेंडू भिरकावून मारलाय. सुजल नवाचा ब्रँडेड फटका सरळ निघून जातोय, सीमापार येतोय षटकार. मी पहिलेच म्हटलं इथे प्रेक्षक वर्ग आहेत, ते प्रेक्षक वर्ग सांगत होते आमची बॅटिंग अजून बाकी आहे. एका षटकामध्ये 13 झालेत, 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. 41, 4 ओव्हर आणि 41 धावेची गरज. 10.25ची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल. बघा संघामध्ये सर्वात अनुभवी आणि पालघर जिल्ह्यातला नामवंत गोलंदाज आहे. थोडं चर्चेचा विषय होत असताना चला स्पीडअप करा खेळाला. चेंडू दिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे आपण बघू शकतात की एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 13 धावा धापलकार लागले जात आहेत. येणारे चेंडू असतील 24 धावा बनवायचे. 41
इथे मात्र बघायला गेलं तर सर्वात अनुभवी आणि या पालघर जिल्ह्यातला नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो फायर संघामध्ये आहे, निरंजन गरत. आणि आता ज्या गोलंदाजीसाठी आणि ज्या नावाने ओळखला जातो ती गोलंदाजी हाताळावी लागेल आणि गरज आहे संघाला. इथे मात्र करण सिंग स्ट्राईकवर असेल, नो स्ट्राईकला सुजल. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. आता मात्र प्रश्नचिन्ह असं आहे की सगळे म्हणतील की प्रसादच्या चेंडूवर षटकार आला शेवटच्या, परंतु कोणी असं म्हणणार नाही की इझी कॅच ड्रॉप झाला. कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. बघा व्हॉलेंटियर कोणी असेल तर कृपया करून हा चेंडू घेऊन या जो षटकार खेचलाय. कृपया करून जे प्रेक्षक बसलेले आहेत आपल्याला दिसतात आमचे बॉल बॉय, त्यांच्यापैकी कोणी जा लेग साईडला शोधण्यासाठी जा, चेंडू घेऊन या. गोलंदाज निरंजन गरत गोलंदाजी मार्कवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न डॉटने सुरुवात केलंय. हे बोलावं लागेल, हे करावं लागेल. जो दरारा, जो दबदबा गोलंदाजीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण केला आहे तो दाखवावा लागेल. उगीच नाही इतक्या वर्ष क्रिकेट खेळला. सुप्रीमो चषक इथे देखील बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलाय. फिरवलंय, चकवलंय, काय होतंय. इकडे मात्र कॅच अपील केली जात आहे. पंच इकडे मात्र शहानिशा करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय देतील. असं बघा बॅट्समन त्यावेळेस दाखवत असताना, परंतु बघूया पंच आहे, पंचाला दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे. आणि इकडे चर्चा होत आहे. इथे बघूया चेंडू कुठे लागलाय, पंच इकडे आम्हाला कळवतील त्यांचा निर्णय. यावेळेस मात्र डॉट नक्की आलाय, यात काही वाद नाही. पहिला डॉट आणि दुसरा डॉट यावेळेस आलाय. चर्चा झाली दोन्ही पंचांमध्ये आणि यावेळेस आपण बघू शकतात पंचाचा इशारा नोट आउट. एक चांगलं डिसिजन बघायला गेलं तर नजर ही चांगली असणं गरजेचं. आणि 2 डॉट आलेत निरंजन. पहिला चेंडू वेगाने, दुसरा चेंडू अगद्या स्लोवर गतीने मात्र चेंडू टाकलाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळत आहेत. खांद्यामध्ये जी जादू आहे, गोलंदाजीमध्ये जादू आहे ती मात्र दाखवावी लागेल. यावेळेस डेड बॉल दिला जाईल. चेंडू मात्र हातातूनच सुटून गेला. निरंजन तयार, करण सिंग तयार. कोण कोणावर हावी असेल बघूया. चांगला चेंडू आहे, इथे वेगाने टाकला जातो. ऑन साईडला फटका सजवला आहे. पुष्कर मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल नक्की असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धाव धावपलकावर. दोन्ही बॅट्समनमध्ये एक क्वालिटी दुसरी आहे की रनिंग बिटवीन द विकेट. या पूर्ण टीममध्ये मी बघेल की रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगला आहे. करण सिंगचं खास करून कौतुक करेल की पहिली धाव जी आहे ना ती चटकन पूर्ण केली जाते. थोडा प्रेशर क्षेत्ररक्षकावर बनवला जातो, त्यामुळे जर बघायला गेलं तर 1च्या 2 ह्या बनवल्या जातात. आणि इथे मात्र स्ट्राईकवर आता डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सुजल. आणि इथे 3 खेळाडू 38 सर्कल अगदी ऑन साईडला पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. थोडा स्पीडअप ठेवा ही विनंती असेल फायर पास्तळी संघाला देखील. बघा तुम्ही एखाद्या खेळाडूला डीप मिडविकेटवरून डीप पॉईंटला नेला तर त्याला किती वेळ ठेवणार आहेत, कारण की एक बाजूला उजवा डावा कंटिन्यू सुरू आहे. तुम्हाला 11 खेळाडू विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये नाही आली पाहिजे. बघूया लोअर फुलटॉस आहे, फटका स्विंग केलाय पुष्कर. तिकडे मात्र पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि 2 धावा पूर्ण होतील. चांगली बॅटिंग करत असताना, परंतु तेवढीच चांगली क्वालिटी गोलंदाजी देखील निरंजन करत हाताळतोय, कारण की 4 मध्ये 3 खर्च केलेत. इथे मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले ऑन आहे. यावेळेस धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 16-16. सुजल ऑन स्ट्राईक. विकेट कुठे ना कुठे मिळून द्यावा लागेल. कुठे ना कुठे मात्र जर मॅचमध्ये बनवून राहायचं असेल. गुड शॉट पॉईंटच्या भागामध्ये राकेश. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र मयुरेश सांगते की चेंडू हातामध्ये फेकणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र जर बघायला गेलं तर अगदी हातामध्ये आला असतं तर मला तर वाटते कुठे ना कुठे क्लोज कॉल बनला असता. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा. चेंडू फेकून झालेत. 5 धावा खर्च केल्या. 4-17 स्कोर कार्डवर. अटी-तटीची मॅच, अंगावर शार आणणारी मॅच असे म्हणायला हरकत नाही. आणि इथे दोन्ही प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत की इथे मॅच कोण विन करणार. शेवटचा चेंडू स्विंग आणि मिस. यावेळेस पाहायला चेंडू लागतोय. गुड बॉलिंग
आता मात्र 4 धावेचं षटक हाताळलं निरंजनने. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 37 धावा. आता सरासरी थोडी वाढते 12.33 असताना 18 चेंडू मध्ये 37 बनवायचे आहेत. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवा मैदानाच्या आतमध्ये. बघा ड्रिंक्स ब्रेक आहे परंतु थोडा मोठा करू नका ही विनंती असेल. चला लवकरात लवकर मॅच ऑन करा. शेवटची मॅच अच्छा रात्रीतली आणि चेंडू असतील ते म्हणजेच 18 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 37. कृपेश पाटील गेल्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती परंतु ती मॅच आणि ती टीम अलग होती. आता मात्र अलग टीम समोर आहे. कर्णधार स्वतः मात्र पाणी घेऊन जातोय. यावेळेस आपण बघू शकतात गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. संघनायक या अगोदर आपण बघितलं असेल साऊथ आफ्रिकेचा संघनायक फॅफ डुप्लेसी टीमच्या स्क्वॉडमध्ये नव्हता परंतु चेन्नई संघामधून खेळताना पाणी घेऊन उभा होता. 0 कृपेश मागची मॅचचा विचार केला तर कमालीची गोलंदाजी हाताळली आहे आणि आता बघूया मात्र कशा रीतीने गोलंदाजी हाताळली जाईल हे महत्त्वपूर्ण. मात्र आपण बघू शकता 0 इगो असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला फॅफ डुप्लेसी. चला पुढं स्पीडअप ठेवा. फायर आहे पासळ स्ट्रीम. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 37 धावा. महत्त्वपूर्ण मॅच. कृपेश पाटील समोर सुजल. पहिला चेंडू इकडे मात्र अक्षरशः बाहेर पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. इकडे बीट केलं होतं परंतु इकडे आपण बघू शकतात की जो स्विंग आहे तो मात्र जास्त वळला जातोय आणि जास्त बाहेर टाकण्यात येतोय त्यामुळे मात्र बघायला गेलं तर वाईट चेंडू आलाय. यावेळेस फटका स्विंग केलाय सुजलचा वाचा. हा फटका येतोय शॉर्ट पिच चेंडूला पाठवलाय उडवलाय मिड विकेटला क्लिअर केलंय 6 धावा. षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात चला मात्र जुना चेंडू असेल तर मात्र पंचांनी पुरवायच्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता षटकार येतोय 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चर्चा करणंच भाग पडलेला आहे यावेळेस आपण बघू शकतात कारण की पहिल्याच चेंडूवर षटकार घेतला वाईड नंतर. कृपेश आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये अर्ध्यावर चेंडू टाकण्यात आला आणि त्यावर मात्र षटकार. हा बघा सुजल आणि मी बघितलंय जेव्हा जेव्हा सुजलचा कॅच सुटतो ना तेव्हा मात्र तो हावी दिसतो नेहमीच. इथे आपण बघू शकतात अक्करपट्टीच्या मैदानावर देखील यंगस्टर विरुद्ध खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 कॅच सुटले आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये निहाल पवारला सलग 3 षटकार खेचले होते आणि आता देखील मात्र तशीच बॅटिंग करत असताना 0 ज्याचा कॅच सुटला तो बॅट्समन आता 7 मध्ये 20 वर पोहोचला आहे. स्कोरबोर्ड 24. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन मॅचेस असंच नाही म्हटलं जात. पुन्हा एकदा फटका सजवलाय. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. क्या बात आहे. सुपर फटकेबाजी. कृपेशला गोलंदाजी मार्कवर आणणं एक फसलेला निर्णय असं म्हणायला हरकत नाही.
6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 धावा धावपलकावर लागले जातात. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये बनवायचे 24. पुन्हा एकदा क्या बात आहे. 1 नाही 2 नाही 3 सलग षटकार. धीरज हेच सांगतोय, अर्ध्यावर चेंडू टाकतोय आणि पनिश केलं जाईल. तुम्हाला मात्र चेंडू जो आहे तो चांगला हाताळावा लागेल. पहिल्याच 3 चेंडूवर 19 आल्यात. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 36 धावा धावपलकावर. आता मात्र चेंडू असतील 15 धावा बनवायच्यात 18. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 4, आताच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्येच 19. 15 मध्ये 18 बनवायचे. 15 चेंडू 18 धावा. अगदी सोपी करून टाकले मॅच सुजल मोरे. क्या बात आहे. डाव्या हाताचा कलात्मक फलंदाज पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सर्वीकडे हायलाइट आपण बघू शकतात यावेळेस मेगा स्क्रीनवर. 1 नाही 2 नाही हॅट्रिक षटकाराची इकडे साजरी केलंय. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजवून घ्या. इकडे चर्चा केली जाते कारण की आता टेन्शन आणखी वाढलंय. 15 मध्ये 18. पहिल्या चेंडूवर अगदी 0 आपण बघू शकतात. भोपळाही फोडला नव्हता, त्यावर कॅच सुटलाय लाविन्य घरतकडून. आणि त्यानंतर जर बघायला तर मागे वळून बघितलं नाही. सुपर बॅटिंग केलेली आहे. खऱ्या अर्थाने जे म्हटलं जातं की डाव्या हाताचा फलंदाज एक अलग शैली अलग ताकद असते. अक्षरशः आता टेस्ट मॅच फिल्डिंग इथे पाहायला मिळते. 15 मध्ये धावा बनवायचे 18. आता ही प्लॅनिंग कामात येणं गरजेचं आहे. सर्व बाजू जर बघायला गेलं तर आपण बघू शकतात वापरून बघितल्या आहेत फायर पासळी संघाने. परंतु हे 3 चेंडू आता कृपेशवर देखील दबाव असेल, परंतु चांगले चेंडू हाताळावे लागतील. फटका स्विंग केलाय, कोणी नाही तिथे. हा देखील मात्र निघून जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. अगदी खेळाडू समोर लावलेले आहेत. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 40 धावा धावपलकावर. 2 षटकामध्ये 17 होत्या आणि त्यानंतर 4 चेंडूमध्ये इथे 23 धावा खर्च केल्यात. समीकरण अगदी छोटं झालंय. चेंडू असतील 14, धावा बनवायचे 14. यावेळेस आपण बघू शकतात समीकरण अगदी छोटं. सुपर 8 मध्ये जाण्याची लढत आहे. एक बाजूला SSC, दुसऱ्या बाजूला फायर पास्थळे. शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केली शुभमने आणि आता सुजाल. पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय, अक्षरशः बाहेर चेंडू हाताळला जातोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 14 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. ही मॅच अक्षरशः पूर्णपणे SSC संघाकडे झुकवून टाकली आहे, ती म्हणजे सुजल मोरेने. क्या बात आहे. कृपेश मागच्या मॅच मध्ये कमाल गोलंदाजी, पण तू या मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र खराब चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस षटकार. 6 धावा. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 47. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 31 धावा ह्या हायेस्ट धावा होत्या एका ओव्हरमध्ये. आणि इकडे मात्र जर बघायला गेलं तर 30 आतापर्यंत खर्च करतोय. यस, 13 चेंडू आणि 7 धावेची गरज. तेरा चेंडू 7 धावेची गरज. फुलटस आहे हा देखील चेंडू. आणि बरोबरीत येत असताना बघायला गेलं तर बरोबरीत आलेला आहे कृपेश पाटील देखील चारित्र्य करत बरोबर की 31 धावा ह्याने देखील खर्च केल्या.
48 6 धावेची गरज. यस एसएससी संघ इकडे खुश आहे आणि एसएससी संघाच्या प्लेयरला विनंती आहे, आम्ही अनाउन्समेंट करू किती पाहिजेत किती बॉलामध्ये अनाउन्समेंट करू, आम्हाला इकडे येऊन सांगू नका, कारण की किती बॉलामध्ये किती पाहिजे ते आम्ही अनाउन्समेंट करतायत. 12 मध्ये 6ची गरज आहे. 12 चेंडू 6 धावेची गरज. अगदी सोपी करून टाकले मॅच. कॅचचा महत्व काय असतोय हे विचारा कोणत्याही टीमला. कॅच सुटल्यानंतर काय होते, खास करून याच स्पर्धेमध्ये 1 चेंडू 2 धावा आणि पोपरन संघाच्या खेळाडूने कॅच सोडला आणि मॅच गेली आणि ती अगदी क्रुशल क्षणाला आणि ही अगदी सोप्या वेळेस आली होती. नंतर आपण पण गोलंदाजी अगदी खराब केलंय रुपेश पाटीलने, कारण की 31 धावा ह्या खूप मोठ्या धावा असतात. 12 मध्ये 6 बनवायचे. धीरज घरत गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. डाव्या हातासमोर नेहमीच चांगली गोलंदाजी केलेली आहे, परंतु इथे आता एखादा चमत्कारच संघाला वाचवू शकेल यात काही वाद नाही. चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. 12 चेंडूमध्ये 6ची गरज. आता थोडे मात्र हताश निराश चेहरे, खांद्यावर हात देखील पाहायला मिळत आहेत, परंतु लढावं लागेल. इथे 12 मध्ये 6ची गरज आहे. सुजल शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न, बेट केलं इकडे बॅट्समनला. ही कला आहे, ही क्लास आहे. जर बघायला गेलं तर इकडे काय केलंय, 1 धाव पूर्ण केलेली आहे यावेळेस. यस पंच इकडे सांगतायत की हा थ्रो फक्त चेंडू पकडून दिलेला आहे गोलंदाजाकडे आणि 8 डॉट चेंडू येईल. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. धीरज बघूया इथे मात्र एखादा चमत्कार येईल का. डाव्या हातासमोर मात्र सोबत गोलंदाजी नेहमीच यावेळेस हलक्या हाताने खेळलाय, कारण की माहिती आहे त्याला किती धाव पाहिजेत. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धाव पूर्ण आणि 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 50 धावा धावफलकावर लागले तर 4 धावेची गरज आहे. चला 10 चेंडूमध्ये 4 धावेची गरज. सुजल मॅचचा हिरो पाहायला मिळते आणि स्कोरबोर्ड पाहायला मिळते तो म्हणजेच आपण बघू शकतो. आताच सांगणं होतं की सुजल हा 45 वर होता आणि इकडे बाद झाला. ही दुसरी हाफ सेंचुरी एखादा आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु इकडे मात्र 0 वर कॅच सुटल्यानंतर 45 धावेची तुफानी खेळी केलेली आहे. एकटा लढला 9-4 एकटा. इकडे मात्र आपण बघू शकतो. चला घाई करा, थोडा फलंदाजाला विनंती आहे. लढत असताना पाहायला मिळाला. असं म्हटलं जातं की मान सन्मान हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि आज मात्र तो कमवला आहे तो सुजल मोरेने. इथे डगआउट्स मध्ये मात्र जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करा. 45 धावेची तुफानी इनिंग खेळून आलेला असताना आणि माहिती आहे सुजल मोरेला देखील की ही विनिंग पारी खेळून आलेला आहे आणि त्यामुळे मात्र स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेची गरज आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू असतील ते म्हणजेच 9. धीरज थोडा उशिरा आला. अगदी मात्र बघायला गेलं तर टीम प्लॅनिंग मध्ये थोडी गडबड झाली, कारण की डाव्या हातासमोर नेहमीच कारगर साबित झालेला गोलंदाज धीरज 4थ्या ओव्हरमध्ये आणला, कारण की मागच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी कृपेशने घेतली, पण या ओव्हरमध्ये फटका स्विंग केला. गॅपमध्ये नाही आहे, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल, आऊट. इथे फलंदाज बाद. 8 मध्ये बनवायचे 4. धीरज इकडे सांगतोय की 1 ओव्हर अगोदर जर इथे गोलंदाजी मार्कवर आलं असतं तर चित्र वेगळं असतं, कारण की नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणजे 5 ओव्हरमध्ये 54 धावा हा भरपूर धावा मानल्या जातात. अनुभवी खेळाडू माझ्यासोबत बसले आहेत, केतन राऊत, त्यांना माहिती आहे 5 ओव्हरमध्ये 54 कशा वाचवायच्या. दिनेश घरत देखील इकडे आहेत आणि खऱ्या अर्थाने चला नवीन बॅट्समन पाठवा. 8 चेंडू आणि 8 चेंडू बनवायचे 4. अथर्व मोठ्या हिटकडे जात असताना इकडे बाद होतोय. कॅच आजही आणि उद्याही किंवा अगोदरही कॅच हे महत्त्वपूर्ण राहणारच आहे.
सुपअप मात्र जर बघायला गेलं तर हा कॅच लक्षात राहणार आहे, हा शून्यवर सुटलेला कॅच लक्षात राहणार आहे. चार धावेची गरज 8 चेंडूमध्ये. गौरव संघाचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये जातो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. धीरजचं कौतुक करेल तेवढं कमी. इथे मात्र धीरज सांगतो की ठीक आहे 6 आहेत परंतु मी इकडे लढेल आणि लढलाय. एक धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 51-7 मध्ये 3ची गरज आहे. लगभग बघायला गेलं तर चित्र असं दिसतंय की विजयाचा शंखनाद वाजेल SSC संघाच्या बाजूने. करण सिंग मात्र स्ट्राईकवर आहे. उलटा चेंडू होता मयुरेश कडून चुकी झाली. इकडे मात्र प्रसाद चेंडू पाय अडवतोय. बघा एखादा डॉट चेंडू आला असता आणि इकडे दुसऱ्यासाठी करण येते. ही गडबड झालाय मात्र डायरेक्ट हिट विकेट. एक धाव बसेल आणि एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 52-2ची गरज आहे 6 चेंडूमध्ये. बघा डॉट आला असता एखादा 3 आले असते. आता 2ची गरज आहे. सहा चेंडूमध्ये 2 धावा थांबवायच्या आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळते. निरंजन घरत गोलंदाजी मार्कवर. धीरजचं कौतुक करेन मी की 6 मध्ये बघायला गेलं तर 2ची गरज आहे आणि हे 2 आणून दिल्यात. एक धाव असेल सिंगल असेल. आता स्कोर लेवल झालाय फक्त 1 पाहिजे 5 मध्ये. करण सिंग ऑन स्ट्राईक. 5 मध्ये 1. फिल्डिंग वारंवार सजवली जात आहे. अनेक क्षेत्ररक्षकाला पुढे आणलं जात आहे परंतु आता 5-1 आहे. अवघड चॅलेंज, अगदी अवघड चॅलेंज आणि खऱ्या अर्थाने 1 धावेची गरज. इकडे बीट केलंय सध्या तरी डॉट आलाय आणि 4 मध्ये 1ची गरज आहे. स्टंप आउट जर मिळाला असता तर कुठे नवीन बॅट्समन आला असता. कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि 4 मध्ये 1ची गरज. गोलंदाज निरंजन घरत. इथून मॅच जर थांबवली तर हा चमत्कारच म्हणायला लागेल. 4-1ची गरज. बघायला गेलं तर 1 ओव्हर, 1 ओव्हर इतकी महाग ठरली. 4-1. अजून 2 डॉट येतील का हे प्रश्नचिन्ह आहे. 4 तर नाही पण 2 यायला पाहिजेत. फटका इकडे मात्र कॅच करण्याचा चांगला प्रयत्न केला. मॅच विन होताना SSC संघ. अभिनंदन SSC टीम.